मी अश्विनी गोदे आडवास खबर मधून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पाहूया आजची एक ठळक बातमी. कडेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात नवनियुक्त भाजप पदाधिकारी आणि माजी जवानांचा शाही सत्कार. कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये विविध क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकारी आणि देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुपुत्राचा विशेष सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. भारतीय सैन्यात सलग 16 वर्षे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कडेगावचे सुपुत्र आसिफ इनामदार फौजी यांच्यासह भाजप संघटनेत नवनवीन जबाबदाऱ्या मिळालेले भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्षपदी जगदीश लोखंडे, किसान मोर्चा शहराध्यक्षपदी दत्तात्रय माळी, सांस्कृतिक मोर्चा शहराध्यक्षपदी राजेंद्र दीक्षित, युवा मोर्चा शहराध्यक्षपदी प्रसाद भस्मे यांचा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते स्वतःच्या हाताने महाराष्ट्राची शान असलेला मानाचा फेटा बांधून शाल, श्रीफळ व बुके देऊन अत्यंत अभिमानास्पद सत्कार केलाय. यावेळी जवानांच्या त्यागाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली आहे. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष धनंजय भैया देशमुख यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिलेत. तसेच फौजी आसिफ इनामदार यांच्या देशसेवेचा संपूर्ण कडेगाव शहराला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कौतुकास्पद सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल ढांगे, सभापती निलेश लंगडे, भाजपाचे कडेगाव शहराध्यक्ष संदीप गायकवाड, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, महादेव माळी, सर्जेराव माळी, सुहास कराडकर, संदीप माळी, किरण माळी, अतुल माळी, जयवंत वेल्लाळ, सोमनाथ वेल्लाळ, गणेश माळी, सागर माळी यांच्यासह परिसरातील नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.